अंबरनाथ शहरासाठी 19 ऑक्टोबर हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे, कारण शहराला मिळालं स्वतःचं भव्य नाट्यगृह, धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर. या नाट्य मंदिराचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने पार पडलं. अंबरनाथ भगवान शिवशंकराच्या प्राचीन शिवमंदिराचा वारसा लाभलेली नगरी. शहराची ओळख ही धार्मिक शहरासह औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर म्हणूनही आहे. अंबरनाथकरांनी हा धर्म, संस्कृती आणि कलेचा वारसा जपला नव्हे तर तो पुढे नेला. याच परंपरेत आता एक नवं सुवर्णपान जोडलं जात आहे आणि ते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात आणि विशेषतः अंबरनाथ शहरात अनेक विकास प्रकल्प पूर्णत्वास गेले. महायुती सरकारच्या काळात या प्रकल्पांना सुरुवात झाली. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा शिवसेनेचे नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हाती आल्यानंतर या विकासाला गती मिळाली. त्यामुळे अंबरनाथ शहरात विविध प्रकल्प ऐतिहासिक वेळेत मार्गी लागू शकले. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायमच विकासाला पाठिंबा दिला आहे. या काळात अंबरनाथ नगरपालिकेची प्रशस्त आणि अद्ययावत प्रशासकीय इमारत पूर्ण झाली. शिलाहारकालीन शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पाला याच काळात गती मिळाली. त्यासाठी आवश्यक निधी प्राप्त झाला. आता हा प्रकल्प वेगानं मार्गी लागलाय. काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर अंबरनाथचा कॉरिडॉर जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येणार आहे. स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शहरातील कनिष्ठ न्यायालय मार्गी लागलं. त्यांच्या प्रयत्नानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेळेत मार्गी लागलं. आज या महाविद्यालयात देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एमपीएससी, यूपीएससी प्रशिक्षण केंद्र, विविध ग्रंथालयांसह 1 लाख पुस्तकं असलेलं शिवप्रेरणा ग्रंथालय आणि स्मार्ट शाळा हा नियोजनबद्ध शैक्षणिक धोरणाचा परिपाक ठरला. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंज नंतर आता ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल आणि जागतिक दर्जाचं क्रीडा संकुल खेळाडूंसाठी वरदान ठरणार आहे. त्याचवेळी शहराची सांस्कृतिक ओळख जपण्याचं कार्यही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. नाट्य, संगीत आणि कला क्षेत्रातील कलाकारांची पंढरी असलेल्या अंबरनाथला एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी, ही चळवळ पुढे सुरू ठेवण्यासाठी शहरात बहुउद्देशीय नाट्यगृह असावं अशी मागणी होती. त्या मागणीला प्राधान्य देत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसंच माजी नगराध्यक्ष अरविंद बाळीकर, सुनील चौधरी आणि अंबरनाथ नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या सक्रिय सहभागामुळे नाट्यगृहाचं काम सुरू करण्यात आलं. आता हे नवं कोरं नाट्यगृह कला रसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. या नाट्यगृहात तब्बल 658 प्रेक्षक एकाच वेळी कलाविष्कार पाहू शकणार आहेत. नाट्यगृहाच्या वास्तूमध्ये 2 छोटी सभागृह देखील आहेत. तसंच यात कार्यशाळा सभागृह, प्रदर्शन स्थळ, महत्वाच्या व्यक्तींसाठी खोल्या, क्राय रूम, ग्रीन रूम, उपहारगृह, तिकीटगृह, शेकडो दुचाकी आणि 4चाकी वाहनं सामावू शकतील इतकी पार्किंग सुविधा उभारण्यात आली आहे. आधुनिकतेने परिपूर्ण असलेलं हे नाट्यगृह केवळ अंबरनाथच नव्हे तर कल्याण पल्ल्याडच्या सर्व रसिक कलाकारांसाठी अनोखी भेट ठरणार आहे. अंबरनाथच्या नियोजनबद्ध विकासाला महायुती सरकारनं कायमच पाठिंबा दिलाय. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आम्ही अंबरनाथकर कायमच ऋणी राहू. एखाद्या शहरात जेव्हा नाट्यगृह उभं राहतं तेव्हा त्या शहराची सांस्कृतिक ओळख तयार होते आणि आता अंबरनाथचीही तीच ओळख होणार आहे. लोकार्पण सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या नाट्य मंदिरामुळे अंबरनाथ शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून नवी ओळख निर्माण होईल. या नाट्यगृहाचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी आता रसिकांनी घ्यावी. यावेळी नव्याने सुरू झालेल्या रंगमंचाला ज्येष्ठ रंगकर्मी स्वर्गीय बाळ कोलटकर यांचे नाव देण्यात आलं. तर नाट्यगृहाच्या प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास कामांमध्ये रस्ते, ग्रंथालय, अभ्यासिका, उद्याने यानंतर आता सांस्कृतिक क्षेत्रातही एक नवा अध्याय सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे नाट्यगृह उभारल्यामुळे अंबरनाथ आणि परिसरातील नागरिकांना आता नाटके पाहण्यासाठी कल्याण किंवा डोंबिवली गाठण्याची गरज उरणार नाही. या लोकार्पण सोहळ्यात पद्मश्री अशोक सराफ, महेश कोठारे, अलका कुबल, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, सिद्धार्थ जाधव, संतोष जुवेकर, विशाखा सुभेदार
यांच्यासह मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाल कोल्हटकर यांच्या कन्या भाषा पाठक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले, हे नाट्यगृह म्हणजे एक प्रकारचे शिवमंदिर आहे आणि याचं पावित्र्य आपण सगळ्यांनी राखायला हवं. लोकार्पणानंतर भरत जाधव यांच्या सही रे सही या नाटकाचा प्रयोग पार पडला आणि रसिकांनी त्याचा भरभरून आनंद घेतला. या नाट्यगृहाच्या उभारणीत अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रशासनाचाही मोठा वाटा राहिला. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि माजी प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी या नाट्यगृहाच्या यशस्वी व पूर्ततेबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे स्वप्न वास्तव्यात उतरल्याचं त्यांनी सांगितलं. अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदान परिसरात उभारलेले हे अत्याधुनिक नाट्यगृह सुमारे 658 प्रेक्षकासाठी आसन व्यवस्था, आकर्षक रंगमंच, 2 छोटे सभागृह, ग्रीन रूम, प्रदर्शन कक्ष, कार्यशाळा आणि मोठे पार्किंग असं सुविधा असलेले अत्याधुनिक नाट्यगृह आहे. अंबरनाथ शहरासाठी ही केवळ इमारत नाही तर एक संस्कृतीचं प्रतीक आहे. अंबरनाथकरांचं मनापासून अभिनंदन करतो. का आजचा दिवस तुमच्यासाठी ऐतिहासिक आहे. खरं म्हणजे शंकराचं प्राचीन मंदिर आहे 1200 वर्षापूर्वीचं. त्याच्या परिस्थिती काय होती आजूबाजूची आपण पाहिली, पण आज तिथला विकास होतोय. शिव मंदिर फेस्टिवल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार इथे येऊ लागलेत. हे नाट्यगृह जे देखील आहे हे मगाशी माझ्या अगोदर सांगितलं की आपलं आता तुम्हाला कल्याण, डोंबिवली, ठाण्याला जावं लागणार नाही. खरं म्हणजे अतिशय उत्तम, उत्कृष्ट हे नाट्यगृह बांधलं. याबद्दल ज्यांनी बांधकाम केलं, ज्यांनी डिझाईन केलं त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. आणि ज्यांची संकल्पना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे कुठलंही काम त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि काम करण्याचं उरक पाहिजे, जिद्द पाहिजे. शहरासाठी काय पाहिजे? या अंबरनाथ छोटं शहर आहे. पूर्वी आम्ही यायचो तर खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा असं कळायचं नाही आम्हाला. पण आजचे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत, चांगले रस्ते होत आहेत. या ठिकाणी अगदी शूटिंग रेंज पासून अनेक प्रकल्प, या ठिकाणी मी काय नावं घेत नाही, परंतु मगाशी आपण पाहिलं की अनेक प्रकल्प एका छोट्याशा शहरामध्ये होत आहेत. ठाणे तर मोठं शहर आहे, गडकरी रंगायतन आपलं सगळ्यांना माहीत आहे. परंतु अंबरनाथमध्ये देखील असं भव्य दिव्य नाट्यगृह उभारलं, हे देखील ही काळाची गरज आहे. या शहरातल्या लोकांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणूनच मलाही आनंद वाटला. मला वाटलं नव्हतं एवढं भव्य दिव्य आहे. बाहेरून आल्यानंतरच पाहिलं की त्याचं किती भव्यता आणि दिव्यता आहे. माझ्यापेक्षा या सर्व कलावंतांना माहीत आहे. यांची जी काही नजर असते त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. आणि त्यांनी त्याला एकदा सर्टिफिकेट दिलं म्हणजे ते कन्फर्म झालं. आणि त्यामुळे अतिशय उत्तम नाट्यगृह या ठिकाणी झालेलं आहे. अंबरनाथकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर हे नाट्यगृह जसं शिवमंदिर फेस्टिवल किंबहुना प्राचीन आपलं शिवमंदिर हे ओळख आहे अंबरनाथची, परंतु आता या नाट्यगृहामुळे अंबरनाथची नवी ओळख या ठिकाणी निर्माण होणार आहे. अशा प्रकारचे हे नाट्यगृह झालेलं आहे. आणि अंबरनाथ हे नाट्यगृह हे आपल्या सांस्कृतिकतेचं प्रतीक ठरेल अशी खात्री मला आहे. आणि म्हणून खूप कलाकार या ठिकाणी होते. आता मगाशी सांगितलं की आपण ह्याला नाव देतोय बाळ कोल्हटकर, आणि ते देखील तुम्ही ताबडतोब त्याचंही हे करून घेतलंय. त्यामुळे आता पुढच्या वेळेस ते इथे नाटक पाहताना या रंगमंचाला नाव दिलं आणि ते देखील मोठे कलावंत होते, त्याबद्दल देखील धन्यवाद देतो. अण्णाभाऊ साठे यांचं नावाचं मागणी होती, त्यांचा पुतळा देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या या प्रांगणात उभा राहतोय, तोही एक अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून सगळं जे काय हे सगळ्यांना या ठिकाणी सन्मान सगळ्यांचा करणं हे नाट्य मंदिराचा लोकार्पण
या ऐतिहासिक प्रसंगी अंबरनाथ नगर परिषदेचा मुख्याधिकारी म्हणून निश्चितच जसं आत्ताच खासदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ही सर एक आयुष्यातली अभिमानास्पद बाब आहे आणि खरं म्हणजे इथं इतके मान्यवर आहेत की त्यांचे आभार शब्दातून मांडण्यानं त्यांच्या ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकणार नाहीत. तरी एक प्रथा म्हणून आपल्याला एक आभार मानायचेच आहेत. त्यामुळं सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमच्या नगर विकास विभागाचे मंत्री, जसं ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तसंच आमच्या विभागाचंही पालकत्व ज्यांच्याकडे आहे असे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने आणि प्रेरणेतूनच हे अत्याधुनिक नाट्यगृह उभे राहिले आहे. आमच्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सर्वप्रथम या नाट्य मंदिराच्या उभारणीसाठी आणि अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच मोलाची साथ आणि मार्गदर्शन देणारे आणि प्रत्येक लहान सहान बाबींवर स्वतः देखरेख करणारे, प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करणारे आमचे खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब, की ज्यांच्या विशेष प्रयत्नामुळे आज अंबरनाथकरांचं हे स्वप्न साकार होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राला हसवणारे आणि रडवणारे जे दोन्ही कलावंत इथं आहेत, सर्व विशेषतः ज्यांचे चित्रपट किंवा कला पाहत आपण घडलोय अशा सर्वांचेच सर्वप्रथम मी आभार मानतो की माननीय अशोक सराफजी महाराष्ट्र भूषण आहेत, पद्मश्री आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित मकरंद नासपुरे सर, अशोक समेळजी, महेश कोठारेजी, महेश मांजरेकर, विजय पाटकर, उषा नाडकर्णी मॅडम, विशाखा सुभेदारजी, अलका कुबल मॅडम, त्याचप्रमाणे मंगेश देसाईजी आणि ज्यांच्या विशेष प्रयत्नातून ढवळ सर आहेत तिथं आणि माननीय जिल्हाधिकारी, माननीय विभागीय आयुक्त ज्यांचं आम्हाला प्रशासनामध्ये नेहमी मोलाचं मार्गदर्शन लाभतं, त्या सर्वांचे आणि न विसरता एक सांगतो की ज्यांच्या प्रयत्नातून अतोनात प्रयत्न करून ज्यांनी या वास्तूला मूर्त स्वरूप देण्याचं काम केलं असे आमचे ज्येष्ठ मुख्याधिकारी श्री प्रशांत रसाळ सर यांचेही मी आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचं की जे आपण सर्व अंबरनाथ या ठिकाणी उपस्थित आहात, आजपासून आपल्यासाठी हे नाट्यगृह खुलं झालेलं आहे. त्यामुळे सर्वांचेच आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.